भक्त उदार भक्त उदार भक्त उदार भक्त त्रैलोकी मात जयाची केला भगवद्गीते अर्थ ऐसे समर्थ तिही लोकी बोलविला रेडा चालविली भिंती बोलविला रेडा चालविली भिंती चांग देवा ते उपदेशिती केला भगवद्गीते अर्थ ऐसे समर्थ तिही लोकी एका जनार्दनी समर्थते भक्त एका जनार्दनी समर्थते भक्त देव त्यांचा अंकित दास होय केला भगवद्गीते अर्थ ऐसे समर्थ ती लोकी विठ्ठल उदार भक्त उदार भक्त उदार भक्त उदार भक्त त्रैलोकी मात जयाची केला भगवद्गीते अर्थ ऐसे समर्थ तिही लोकी उदार भक्त त्रैलोकी मात जयाची केला भगवद्गीते अर्थ ऐसे समर्थ तिही लोकी श्री ज्ञान देवाचरणी मस्तक असो दिवस रजनी मस्तक असो मस्तकासो दिवस रजनी मस्तकासो दिवस रजनी मस्तकासो दिवस रजनी मस्तकासो दिवस रजनी भक्त त्रैलोकी मात जयाची केला भगवद्गीते अर्थ ऐसे समर्थ तिही लोकी प्रस्तुत स्थळी प्राप्त प्रसंगी संप्राप्त सेवेसाठी निवडलेला अभंग श्री क्षेत्र प्रतिष्ठान म्हणजेच पैठण निवासी असलेले वैदिक सिद्धांत शोधक सकल साधक जनबोधक संसार गतिरोधक पंढरीपथ साधक शांतीब्रह्म एकनाथ महाराज नाथरायांच्या अखिल विश्वाला गोदावरी मातेप्रमाणे पावन करणाऱ्या अभंग संहितेतील श्री ज्ञानदेवांची स्तुती या प्रकरणातील हा अभंग आहे. प्रस्तुत अभंगात श्रीमंत शांतीब्रह्म एकनाथ महाराज संपूर्ण ज्ञानोबारायांचा जीवनपट आपल्या पुढे उभा करतात. श्री संत ज्ञानोबारायांना
एक एक विशेषण, उदार विशेषण, समर्थ विशेषण डबल डबल देऊन ज्ञानोबरायचं वर्णन करतात. विठ्ठल अभंगावर काही विवेचन करण्यापूर्वी 2 शब्दाचा अल्पसा परिहार देणं अत्यंत अगत्य आहे. साधू संतांचं उभं पीक म्हणून प्रसिद्ध असलेला आपला पुण्यपावन मराठवाडा, या पुण्यपावन मराठवाड्याची आध्यात्मिक आणि शैक्षणिक राजधानी म्हणून ओळखला जाणारा जिल्हा, श्री संत कारभारीबा वारकरी, श्री संत रोकडोबा दादा वारकरी, श्री संत नागोराव महाराज बहादुरे वारकरी, श्री संत सद्गुरू धोंडोपंत दादा आदी आदी साधू संतांच्या पादस्पर्शाने पावन झालेला आदर्श जिल्हा, परमार्थासाठी आतुर जिल्हा, कधीही फितूर न झालेला जिल्हा लातूर जिल्हा. आणि पुण्यपावन लातूर जिल्ह्यामध्ये अनेक तालुके, त्या अनेक तालुक्यापैकी जसं जगात अनेक नद्या, त्या अनेक नद्यापैकी पवित्र म्हटलं का गंगा, आणि लातूर जिल्ह्यात पवित्र तालुका म्हटलं का निलंगा, असा आदर्श गंगाप्रमाणे निलंगा तालुका. आणि या निलंगा तालुक्यात अनेक गावं, त्या अनेक गावापैकी गोड आंब्यासारखं परमार्थ करणारं गाव आंबेगाव. आणि या पुण्यपावन आंबेगावामध्ये गेली 60 वर्षापासून चालत आलेला श्री संत सद्गुरू स्वानंद सुखनिवासी मारुती महाराज बन यांच्या पुण्यस्मरणानिमित्त, बरोबर आहे ना, तथा श्री संत नागोराव बाबा बहादुरे यांच्या पवित्र आशीर्वादाने, श्री संत बाळकृष्ण महाराज खडक उमेरगेकर यांच्या प्रेरणेने गेली 60 वर्षाची प्रदीर्घ परंपरा लाभलेला, कोणतेही साधना करत असताना जर 12 वर्ष पूर्ण झाले तर साधनेचं एक तप होतं, तप. म्हणून 12 वर्ष पूर्ण झाले का त्याला तपपूर्ती म्हणतात. कोणताही उत्सव करत असताना जर 25 वर्ष केला तर त्या उत्सवाची चांदी झाली, म्हणून त्या उत्सवाला धरा हे रौप्य महोत्सव म्हणतात. उत्सव करत असताना जर 50 गाठली तर उत्सवाचं सोनं झालं, म्हणून त्याला सुवर्ण महोत्सव म्हणतात. उत्सव करत असताना जर 75 गाठली तर त्याला अमृताचा गोडवा आला, म्हणून अमृत महोत्सव म्हणतात. उत्सव करत असताना 100 गाठली तर त्याला शताब्दी महोत्सव म्हणतात. आणि 60 वर्ष जर पूर्ण झाले तर पंचतपपूर्ती, 12 पंचे 60, म्हणजे त्याला हिरक महोत्सव म्हणतात. आपल्या आंबेगावच्या या जुन्या साधूंनी लावलेलं हे रोपटं, इवलेशे रोप लावी अले द्वारी, त्याचा वेलू गेला गगनावरी. आणि या आज गोड आंब्यासारख्या वृक्षाचा आज बहरलेला हा सुंदरपैकी आम्रवृक्ष, आज त्याची आपण फळं खात आहात. 60 वर्षापूर्वी हे रोप लावलं आणि या रोपाला खूप मोठी फळं लागली, फुलं लागली आणि आपण ते चाकतात. तुम्हाला खूप धन्यवाद. आंबेगावचा परमार्थ हा आदर्श परमार्थ आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट, हे गाव महाराष्ट्रात माहिती झालं. महाराष्ट्रात का माहिती झालं? या गावातलं एक कीर्तन अख्ख्या महाराष्ट्रात धुमाकूळ घालतंय. कोणतं? वैकुंठवासी मधुकर महाराज गिरी यांचं. आणि त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं वाक्य, आम्ही आंबेगावच्या वड्यात पडू र असो. आणि मग काय कोण जाणे, तेव्हापासून मी ते कीर्तन ज्यावेळेस पहिल्यांदा पाहिलं तेव्हापासून आंबेगाव, आणि या आंबेगावची आणि माझी काही ओळख आत्ताची नाही. आदरणीय हरिभक्तीपरायण शिवाजी महाराज माझ्यापुढे उभे आहेत. यांचे चिरंजीव रतन महाराज हे 25 वर्षापूर्वी आळंदीत असताना ते आदरणीय आमच्या सद्गुरू साध्वी मीराबाई महाराज मिरीकर यांच्याकडे राहायला होते. आणि मग त्यावेळेस शिवाजी महाराजांना आणि रतन महाराजांना मी 2000 सालापासूनच ओळखतोय. आणि मग आदरणीय आमचे भूषणजी महाराज तळणीकर महाराजांचा खूप आग्रह होता की गावाचा हिरक महोत्सव आहे, पंचतपपूर्ती आहे, आणि भजनी मंडळाची आणि गावातल्या गावकारभाऱ्यांची इच्छा आहे की हे तुम्ही एक तरी सेवा घ्यावी. खूप चांगलं नियोजन केलं. म्हटलं मी कीर्तन करेल मग, पण 7 ते 9 असेल तर करील. ते म्हणले तुम्ही 7 ते 9ला या, नाही तर पहाटे 4 ते 6ला या. तर तुमची सेवा घ्यायची असं गावाने ठरवलंय. आणि मग या निमित्ताने आपल्या सर्वांच्या दर्शनाचा योग आला. या निमित्ताने आपल्या परिसरातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी ज्यांनी आपल्या गावामध्ये गाथा पारायणाचं व्यासपीठ चालवतात, असे गाथा पारायण तपस्वी आदरणीय हरिभक्तीपरायण बाप्पू महाराज माझ्या पुढे बसलेले आहेत. आदरणीय हार्मोनियम साथ करायला भदरगे महाराज आहेत.
आदरणीय आपली सगळी महाराज मंडळी, आपल्या गावचं भूषण रतन महाराज, सुमित महाराज, पांडुरंग महाराज, आदरणीय धनराज महाराज, दोन्ही गायनाचार्य आदरणीय रामकृष्ण महाराज, शंकर महाराज, आपले सिद्धिविनायक महाराज, ज्यांनी गावात चांगल्या कीर्तनकारांना, ज्यांचा फोन गेल्यावर सगळे कीर्तनकार यायला तयार झाले, चांगलं नियोजन ज्यांनी केलं, असे आदरणीय भूषण महाराज, आमचे दिलीप महाराज कानेगावकर आज आलेले आहेत. परिसरातील सगळी मंडळी आज अगत्याने उपस्थित आहेत. आदरणीय आमच्या श्री संत भोजलिंग काका उत्सव समितीचे प्रमुख, आळंदीमध्ये भोजलिंग काकाचा जो समाधी उत्सव होतो त्याचे प्रमुख आदरणीय नागनाथ महाराज पांचाळ, तेही आलेले आहेत. आणि आपण सगळी परिसरातील मंडळी, आपल्या सर्वांच्या चरणी मी ढाबळे महाराज आहेत, तुम्हा सर्वांच्या चरणी मी विनम्र भावाने नमस्कार करतो. तुम्हाला सगळ्यात पहिली धन्यवाद म्हणजे निलंगा तालुक्यातला इतिहास असा झाला की 7 ते 9 कीर्तन केलेलं आपल्या तालुक्यातलं 1 नंबरचं गाव आंबेगाव. विठ्ठल जुन्या काळात 9 ते 11 राहायचं, मग लोक 7 वाजता यायची, जेवायची बिवायची, आणि जेवण झाले का खूप चांगला सप्ताह आहे, चला घरी झोपायला. आणि झोपायला घरी जायची, मग माणसं कीर्तनाला हरिण मुकुंदन बुवा सकट पाचोंदा, 4-5 टाळके, मोठा मांडव नाथ 5 पांडव. अरे मग सगळ्या भजनी मंडळाने एकत्र आलं, नाही उत्क्रांती झाली पाहिजे महाराज. गाव कारभाऱ्याने गावाच्या कारभाराला कलाटणी दिली पाहिजे महाराज, उत्क्रांती केली पाहिजे. जो आपण लहानपणी पायी फिरत होतो, मग उत्क्रांती झाली तर आपण सायकलवर फिरायला लागलो. आणखीन उत्क्रांती झाली, मग आपण 2 व्हीलर स्वीकारली. 2 व्हीलरवरून आणखी उत्क्रांती झाली, आता 4 व्हीलरमध्ये फिरत आहे, कोणी हेलिकॉप्टरने फिरत आहे, कोणी विमानाने फिरत आहे. उत्क्रांती स्वीकारा महाराज. आपण पूर्वी साध्या छपरात राहत होतो, आपण पत्र्याची घरं बांधली, नंतर कौलाची घरं बांधली, कौलाची गेली, मग खणाची आली, मग मोठमोठे वाडे होडे झाले, वाड्याच्या जवळच कीर्तन चालू आहे, वाड्यावर या असो. आणि म्हणून उत्क्रांती जो स्वीकारतो त्याचीच प्रगती होते. निलंगा तालुक्यात उत्क्रांतीच्या दिशेने सगळ्यात पहिलं पाऊल कोणी टाकलं असेल तर आपल्या आंबेगावने टाकले महाराज. या आंबेगावचा ठसा सगळे गावं घेतील. आज किती सगळ्या लोकांना, विशेष म्हणजे 7 ते 9चा सगळ्यात महत्त्वाचा फायदा आमच्या माता वर्गाला होतो. माता वर्गाला का होतो? वेळेत परमार्थ होतो, सगळं वेळेत परमार्थ होतो. आणि म्हणून आपल्याला खूप द्यावे तेवढे धन्यवाद थोडे आहेत. तुम्हा सर्वांच्या चरणी मी विनम्र भावाने नमस्कार करतो. चालू वर्षामध्ये माऊलीला अवताराला येऊन 750 वर्ष पूर्ण होतात, म्हणून माऊलीच्या वर्णनाचा अभंग घेतलेला आहे. नाथरायांनी ज्ञानोबरायांचं वर्णन केलंय. उदार भक्त त्रैलोकी मात जयाची, केला भगवद्गीते अर्थ, ऐशे समर्थ तिहि लोके. या अभंगात शांती ब्रह्म एकनाथ महाराज संपूर्ण ज्ञानोबरायांचा जीवनपट आपल्या पुढे उभा करतात. ज्ञानोबरायचं वर्णन करतात, नुसतं वर्णन करत नाही, विशेषण देऊन करतात. नुसती विशेषणं देत नाहीत, एक विशेषण डबल देतात. विठ्ठल आपल्या संत वाङ्मयामध्ये काही अभंगातून जीवाचं वर्णन केलेलं आहे. आपल्या संत वाङ्मयाने काही अभंगातून देवाचं वर्णन केलंय, आणि आपल्या संत वाङ्मयाने काही अभंगातून संतांचं वर्णन केलंय. आमच्या संत वाङ्मयाने पोकळ जीवाचं वर्णन केलं नाही, पोकळ देवाचं वर्णन केलं नाही, पोकळ संतांचं वर्णन केलं नाही. मग जरा भरीव वर्णन केलंय, जरा वजनदार वर्णन केलंय. कसं काय वजनदार वर्णन केलंय? हो, नुसतं जीवाचं वर्णन केलं नाही, मग जीवाचं वर्णन करत असताना विशेषणं वापरली. नुसतं देवाचं वर्णन केलं नाही, विशेषण देऊन देवाचं वर्णन केलंय. नुसतं संतांचं वर्णन केलं नाही, विशेषण देऊन वर्णन केलंय. खरं सांगू, नुसती विशेषणं दिली नाही, मग एक विशेषण डबल दिलंय. जीवाचं वर्णन करत असताना एक विशेषण डबल वापरले, देवाचं वर्णन करत असताना एक विशेषण डबल वापरलंय, आणि संतांचं वर्णन करत असताना एक विशेषण डबल वापरलंय. तुम्ही म्हणाल महाराज देवाचं संतांचं जरा मागं राहू द्या, मग पहिलं आमचं सांगा, आमचं वर्णन कुठं आलंय आणि कोणती विशेषणं दिली तर ती डबल कशी दिली. खरं सांगू, संतांनी तुम्हा आम्हा संसारिक माणसांचंही वर्णन केलंय. नुसतं वर्णन केलं नाही, विशेषणं देऊन केलंय. नुसती विशेषणं दिली नाही, डबल दिलीत.
महाराज पण कोणती विशेषणं दिली? आता थोडं राग मानू नका गड्या, तुम्ही जर चांगले वागले असते तर तुमच्यासाठी खरंच चांगली विशेषणं दिली असती. पण तुम्ही असे अनेक गुण उधळले आणि त्या गुणी तुम्ही खूप गुणी असल्यामुळं तुम्हाला जरा शेलकीच विशेषणं ठेवलेली, जरा अशी टाळ्याची विशेषणं ठेवलेली. कोणती विशेषणं ठेवली? तुमचं आमचं वर्णन करत असताना आपल्याला नुसतं चांडाळ म्हणलं नाही, चांडाळ म्हटलंय. आम्हाला नुसतं अधम नाही म्हटलं, आधमातले आधम म्हटलंय. नुसतं पतित नाही म्हणलं, पतितातले पतित म्हटलंय. विठ्ठल तुमचं आमचं वर्णन करत असताना नुसतं चांडाळ विशेषण वापरलं नाही, डबल चांडाळ हे विशेषण डबल वापरलंय. देवा मी चांडाळ म्हणता लागत आहे वेळ, नसे पाहता भूमंडळ, ऐसा अमंगळ फळ दुसरा, ऐसा अमंगळ फळ दुसरा, जन्मा उपजलिया पासोनी, जन्मा उपजलिया पासोनी, देवा मी चांडाळ म्हणता लागत आहे नसे पाहता भूमंडळ, ऐसा अमंगळ फळ दुसरा, जन्मा उपजलिया पासोनी, जन्मा उपजलिया पासोनी, शिवाचं वर्णन केलंय, नुसतं वर्णन केलं नाही, विशेषण देव केलंय. नुसती विशेषणं दिली नाही, एक विशेषण डबल दिलंय. तुम्ही म्हणा कोणतं विशेषण दिलंय? आता तुम्ही जर धोरणात वागले असते तर संतांनी तुमच्या आरत्या ओवाळल्या असत्या, पण तुम्ही गुणाचेच तेवढे येतं. तुम्ही नाही, मी सर्वेशाम सांगतोय. आणि म्हणून आपलं वर्णन करत असताना चांडाळ विशेषण दिलं. गावगाव काही माणसं नुसती चांडाळ नाही, तो चांडाळा होऊन चांडाळ येत. आता काय सांगावं, एक मनुष्य मुंबईला कामासाठी गेला, खूप गरीब घराण्यातला होता. हमाली केली, हमाली करता करता त्याने हातगाडी घेतली. हातगाडी घेता घेता त्याला चांगला इन्कम झाला. मग त्याने 3 चाकी टेम्पो घेतला, पुढं चलून मग त्याने मोठा टेम्पो घेतला, पुढं चलून त्याने ट्रक घेतली. कष्टाने घामाने पैसा मिळवला. काही माणसाचा पैसा घामाचा असतो. आता आपले दोन्ही पखवाज वाजवतात, सुमित महाराज आहेत, मोहन महाराज आहेत, पण पखवाज पांडुरंग महाराज आहेत. पण पखवाज वाजवत असताना ते घाम आलेला पुसत नाहीत का? त्यांना दाखवायचंय पैसा घामाचा आहे, असं आहे. त्याने घाम गाळून खूप पैसा कमावला महाराज. मग त्याने एक फ्लॅट घेतला, लग्न केलं आणि मग मुलगा बी झाला त्याला. स्वतःच्या नावावर 25 लाख रुपये टाकले, बायकोच्या नावावर 25 लाख रुपये टाकले, फ्लॅट घेतला. पण मी जन्मभर हमाली केली, माझ्या मुलाला ही हमाली वाट्याला येऊ नये ही त्याची पवित्र भावना. आई बाप खूप मुलासाठी कष्ट घेतात महाराज, खूप कष्ट घेतात.
मग त्याने मुलाला उच्च शिक्षण दिलं. त्यातलं मुंबईचं शिक्षण तर त्याचं पूर्ण झालं, पण बापाने कष्टाने त्याला अमेरिकेला पाठवलं. मुलगा अमेरिकेला गेला. आता बापाने आपल्यासाठी एवढे हाडाची काढं केली, रक्ताचं पाणी केलंय, रात्रीचा दिवस केलाय. आपला बाप आपल्यासाठी एवढा राबलाय, याची दखल पोराने घ्यायला पाहिजे का नाही? उत्तर द्या. घ्यायला पाहिजे. पण पोरग बी असं छत्रपती निघालं महाराज. आता काय सांगा, त्या पोराने अमेरिकेतच लग्न केलं, तिकडंच वाटावरील गौरी तीच त्याची नवरी. आता काय सांगा, तिकडंच त्याने हात दाखवा गाडी थांबवा, तिकडंच बायको केली. आईबापाला सांगितलं सुद्धा नाही. मग 5-6 वर्षाने घरी आला. लग्न झालं होतं, शिक्षण पूर्ण झालं होतं, नोकरी चांगली लागली. गावाकडं मुंबईला आला. मुंबईला आल्यावर आईबापाचं अंतःकरण आकाश एवढं झालं. मुलाला पाहिल्यावर आईबापाला खूप आनंद झाला. आणि मग 2-3 दिवस मुलगा राहिल्यावर मुलाला त्यांनी सांगितलं, बाळ आता आम्ही ठरवलंय तुझं लग्न करायचं. आणि याचं तर पहिलंच झालं होतं. डबल बटन दाबल्यावर मतदान बाद होतं, असा नियम आहे माझा. आईबापाला माहित नव्हतं त्याचं लग्न झालं. आईबापाने ठरवलं, बाळ आता आपण तुझं लग्न करू. पण हा बोललाच नाही. तो म्हणला, आई बाबा तुम्ही माझ्यासाठी खूप कष्ट घेतले, मग माझी इच्छा आहे तुम्हाला अमेरिकेला घेऊन जायचं. त्यांनी पण बाळ्या आपल्या नावावर इथं फ्लॅट आहे, माझ्या नावावर 5-25 लाख आहेत, आईच्या नावावर 5-25 लाख आहे, ते सगळं बंद. मी तुम्हाला अमेरिका दाखवणार. हा फ्लॅट आपल्याला विकून टाकायचा आणि मग हे पैसे हे सगळे माझ्या नावावर ट्रान्सपोर्ट करू आपण आणि मग अमेरिकेला जाऊ. अखेर शेवट आईबापाला वाटलं, आपल्या मुलाने सांगितलं, मला तिकडं खूप मोठी नोकरी लागली, मी तिथं मोठा फ्लॅट घेतलाय, मी अमेरिकेला राहतोय आणि तुम्हाला तिथं राहायला नेणारे. आता बाद झालं भारतात, तुम्हाला मुंबईला पाहिलं का मला ती हमाली ध्यानात येते. आणि मग बापाच्या नावावरले 25 लाख आपल्या नावावर घेतले, आईच्या नावावरले 25 लाख आपल्या नावावर घेतले, तो फ्लॅट विकला. आणि आता आपल्याला 1 महिन्याने कुठं जायचं म्हटला, अमेरिकेला जायचं. मग आई बाबांना घेऊन तो विमानतळावर आला. म्हणला, बसा मी तिकीट घेऊन येतो. आणि तो जो गेलाय तो आजो का आला नाही. महाराज सांगा, तुम्ही या माणसाला चांडाळ म्हणणार का चांडाळातला चांडाळ म्हणणार? बोला, उत्तर द्या. अरे ज्या आईबापाने आपल्यासाठी एवढे सुखाचे दिवस केले, त्या माणसांना तू उघड्यावर आणलं, त्यांच्या नावचे पैसे घेतले, त्यांचा फ्लॅटही विकला. त्या आईबापाने कोणाच्या तोंडाकडे बघायचं? अशा मुलांना, अशा अपत्याला, अशा पुत्राला तुम्ही काय म्हणणार? हा पुत्र कसला? हा कुपुत्र आहे महाराज. आणि म्हणून याला चांडाळ म्हणणं म्हणजे चांडाळाचा अपमान करणं आहे. हा चांडाळातला चांडाळ आहे. वा, चांडाळ म्हणायलाही वेळ लागतोय. देवा मी चांडाळ चांडाळ म्हणता लागत आहे वेळ, नसे पाहता भूमंडळ ऐसा अमंगळ खळ दुसरा. असा खळ, असा अमंगळ अख्ख्या पृथ्वी तलावर तुम्हाला सापडायचं नाही. अशी माणसं गावगाव चांडाळाहून चांडाळ आहेत. काही तर आधमाहून आधम आहेत. विठ्ठल अधम पुरता अधमाहुनी, अधम पुरता अधमाहुनी, जन्मा उपजलिया पासोनी, जन्मा उपजलिया पासोनी, जन्मा उपजलिया पासोनी, जन्मा उपजलिया पासोनी. भक्ती दया अथवा कथा, भक्ती दया पाणी न सहावे वर्ता, अखंड विषयाची व्यथा, अधम पुरता अधमाहुनी, जन्मा उपजलिया पासोनी, जन्मा उपजलिया पासोनी, जन्मा उपजलिया काही माणसं आधम नाहीत, मग आधमा हो ना आधम आहे. काय सांगताय हो?
कोरोनाची पहिली लाट आली आणि गावं भाजली, आपलं शहरं भाजली, गावांना अजून लागण झाली नव्हती. दुसरी लाट आली आणि गावं भाजायला सुरुवात झाली. खूप कोरोना भयान रोग होता. सांगलीला आमचा एक वारकरी आहे आणि बागायतदार वारकरी, 50 एकर द्राक्ष आहेत त्याच्याकडं. आणि तो त्याला थोडं ठसका बिस्का अमुक तमुक जरा व्हायरल इन्फेक्शन झालं. त्याला थंडी ताप अमुक तमुक जाणवायला लागला. त्या लक्षात आलं आपण डॉक्टरकडे गेलं पाहिजे. तो सकाळी 9 वाजता डॉक्टरकडे गेला. डॉक्टर म्हणले झोपला. डॉक्टरने कानात वायरी घातल्या. डॉक्टर लागले तपासायला. तपासता डॉक्टरने एक पहिला प्रश्न विचारला, घरची परिस्थिती कसं काय? कोरोनाचा आणि घरच्या परिस्थितीचा काय जन्यजनक भावसंबंध आहे मला अजून काय कळाला नाही गड्या. घरची परिस्थिती कसं काय? आता ते 50 एकर बागायतदार बापू महाराज. मग त्याने सांगितलं डॉक्टर परिस्थिती चांगली आहे, बँक बॅलन्स आहे, 50 एकर द्राक्ष बागायतदार आहे, असं तसं. असं उठून बसा. त्याला काय झालं? पॉझिटिव्ह आहेत तुम्ही, पॉझिटिव्ह आहेत. तो मला डॉक्टर अहो माझं रक्त तपासलं नाही तुम्ही, काही सॅम्पल घेतला नाही. आम्हाला जास्त कळतं का तुम्हाला? मग तुमच्या नावावर काही बँक बॅलन्स आहे का? काही विमा उतरवलेला आहे का? काही आरोग्य पॉलिसी आहे का? ते म्हणले थांबा डॉक्टर मी जरा गडबडलोय, मी घरी जाऊन येतो. घरी जाऊ नका, पप्याच्या आईला तुमच्यामुळं लागण होईल. तो गप, तिच्याचमुळं मला लागण झालेली. आणि तो वारकरी घरी गेला. दिवसभर डॉक्टरने 200-250 माणसं आणखी तपासली. तो वारकरी संध्याकाळी 9 वाजता परत दवाखान्यात आला बरं का. सकाळी 9ला आलेला परत निघून गेला, परत 9 वाजता आला. पण येत असताना वारकरी जरा हुशार होता. मग त्याने जरा फाटके कपडे घातले आणि तोंडाला मास्क लावलं आणि मास्क लावून आला. आणि डॉक्टर म्हणले झोपा. आता दिवसभर 200-250 माणसं तपासली होती. डॉक्टरच्या हे काही लक्षात आलं नाही की हे सकाळचंच गिऱ्हाईक आहे. मास्क लावल्यावर माणसं ओळखत नव्हती मला. मास्कचा एकच फायदा चांगला झाला काय, नकट्या पोरींची चटाचटा लग्न झाली. मला पोरगी गेले पाहायला, मास्क लावलेलं होतं. एक जणांना मास्क काढा, दुसरं म्हणा नाही कोरोनाचा काळ चालू, राहू द्या. आणि मास्क लावून पोरगी लग्न करून मागं आणली. घरी आल्यावर नवऱ्याने तिचं मास्क काढलं आणि तिचं नाक जणू जीपचं बोनेट उचललंय. मास्कचा एवढाच फायदा झाला, दुसरा काय फायदा काय नाही झाला. मग ते मास्क लावलेलं होतं. डॉक्टर म्हणे झोपा. आता सकाळ धरून 200-250 माणसं तपासली. हे सकाळचं 9 वाजताच गिऱ्हाईक आहे, हे काय डॉक्टरच्या लक्षात आलं नाही. डॉक्टरने परत कानात वायरी घातल्यानं तपासायला सुरुवात केली. डॉक्टरने परत प्रश्न विचारला, घरची परिस्थिती कसं काय? आता मात्र वारकरी सावध झाला. अरे घरचं काय विचारतोय परत म्हणले. विमा शारीरिक तुमचा काय आरोग्य विमा आहे का? काही पॉलिसी आहे का? बँक बॅलन्स कसं काय? असं तसं विचारायला लागला. घरची परिस्थिती कसं काय? वारकरी हुशार होता. तो म्हणला घरची? घर कोणाला आहे? मग डॉक्टर म्हणले राहता कुठं? ते म्हणले मी पुलाखाली नळीत राहतो. म्हणले करता काय? म्हणले मी गावंड्याच्या हाताखाली इटा देतो. असं उठा, निगेटिव्ह आहेत म्हणले तुम्ही, जा घरी जा. मग मात्र त्या शेतकऱ्याने मास्क काढलं. डॉक्टर अरे जरा न्यायाने खा, जरा नीतीने खा. ते म्हणले काय झालं? सकाळी 9 वाजता जो 50 एकर बागायतदार आला होता ना, तोच मी. पण तो घरची परिस्थिती विचारल्यामुळं बघ मी असा बेबनाव केला म्हणून आलोय. अरे असं जर खाशील का नाही फाशी घ्यायचा म्हणले. ह्याच्याचमुळं तुझं पोर निघून गेलं, पप्याची आई निघून गेली, त्याचं हेच कारण आहे मला. माऊली कष्टाचं खाल्लं पाहिजे, हराम. तुम्ही सांगा अशा माणसाला तुम्ही आधम म्हणणार का अधमातला आधम म्हणणार? जो लोकांच्या जित्याची पित्र खायला निघाले आणि जित्याची पित्र खाणाऱ्याला तुम्ही आधम म्हणणार का अधमातला आधम म्हणणार? अधमातला आधम. एक सुभाषित सांगतो माऊली, आपल्या कर्तृत्वाने जर तुम्ही समाजात मोठे झाले तर त्याला उत्तम व्यक्तिमत्व म्हणायचं. उत्तमा आत्मनख्याता पितुख्याताश्च मध्यमाः कनिष्ठा मातुलाख्याता श्वशुराच अधमाधमाः. 4 प्रकारचं व्यक्तिमत्व मृत्यू लोकात राहतात. 1 उत्तम व्यक्तिमत्व, 2 मध्यम व्यक्तिमत्व, 3 अधम व्यक्तिमत्व आणि 4 आजच्या अभंगातलं आधमातलं आधम व्यक्तिमत्व म्हणजे आजच्या प्रस्तावनेतलं. उत्तम व्यक्तिमत्व कोणाला म्हणायचं? आपल्या कर्तृत्वाने जो मोठा झालाय. राम राम. तुम्ही मला ओळखलं? तुम्हाला कोण ओळखणार नाही?
अख्खा महाराष्ट्र तुम्हाला ओळखतो. 1 मिनिट उभे राहा. काय ए पर्या फोटो घे रे, हे मोबाईल घे फोटो काढा. तुम्ही का माझ्या संग फोटो काढा? अहो तुम्हाला कोण ओळखत नाही. तुम्ही अमुक आहेत. काही माणसं आपल्या कर्तृत्वाने मोठी झाली. त्याने शून्यातून विश्व उभं केलं महाराज. त्याला म्हणायचं उत्तम व्यक्तिमत्व, स्वतः नाव कमवलेले. मध्यम व्यक्तिमत्व कोणाला म्हणायचं? बापामुळं जर आपल्याला ओळखत असतील तर ते मध्यम व्यक्तिमत्व. राम 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 राम. ओळखलं का मला? नाही हो. अहो मी अमुक. अरे नाही ओळखलं बाबा. ते अमक्याला ओळखतं का? त्याला ओळखतो. अहो मग त्यांचा थोरला मुलगा मी. हा तुला ओळखत नाही पण तुझ्या बापाला ओळखतो. त्यांचा पोरा आहे का तू? हा आलं लक्षात आलं. बापामुळं जर आपल्याला ओळखत असतील तर आपलं हे मध्यम व्यक्तिमत्व आहे. आपल्या मामामुळं जर आपल्याला ओळखत असतील तर ते अधम व्यक्तिमत्व आहे. राम 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 राम. ओळखलं का मला? नाही हो. अहो मी अमुक. अरे नाही ओळखलं. अहो मी अमक्याचा मुलगा. अरे तुझ्या बापालाही ओळखत नाही, तुलाही ओळखत नाही. त्या अमक्याला ओळखतं का? हो. अहो मग ते माझा मामा आहे, मी त्यांचा भाचा आहे. हा तुझ्या मामाला ओळखतो, तू त्यांचा भाचा आहे का? ठीक आहे. आपल्या मामामुळं जर आपल्याला ओळखत असतील तर आपलं अधम व्यक्तिमत्व. उत्तम, आपल्या कर्तृत्वाने जगात चमकला, उत्तम व्यक्तिमत्व. आपल्या बापामुळे जर आपली ओळख निर्माण झाली तर मध्यम व्यक्तिमत्व. आपल्या मामामुळे जर आपल्याला ओळखत असतील तर अधम व्यक्तिमत्व. आता खाली राहिलं अधमातलं अधम कोण? आपल्या सासऱ्यामुळं जर आपल्याला ओळखत असतील. वर बघा, खाली बघू नका. कीर्तन ऐकताना माणसाने असं वर बघत जायचं. खाली काय बाज आहे? आपल्या सासऱ्यामुळं जर आपल्याला ओळखत असतील तर ते अधमातलं अधम व्यक्तिमत्व. श्वशुराच्या अधमा. हा शास्त्र सांगतं माऊली माझ्या पदरचं अक्षर नाही. बर ओळखलं का मला? नाही हो. अहो मी अमक्याचा मुलगा. तुला ओळखत नाही, तुझ्या बापाला ओळखत नाही. अहो अमक्याचा भाचा. तुझ्या मामालाही ओळखत नाही. ते अमक्याला ओळखतं. हा त्यांना ओळखतो. अहो मग मी त्यांचा थोरला जावंय. हा बरं झालं त्यांनी तुला पोरगी दिली, नाही तर असा झेंडत राहिला असता महाराज. संपला माझा विषय माऊली. मला हेच सांगायचंय, काही माणसं आधम नाहीत, आधमाहून आधम आहेत महाराज. काही माणसं चांडाळ नाहीत, चांडाळाहून चांडळ आहेत. काही माणसं पतित नाहीत, पतिताहून पतित आहेत. विठ्ठल पतित परमेत्री वाचा. तिथं तर तीनदा म्हटलंय. एक विशेषण टिबल आलंय. वा, आपल्याला डबलच घ्यायचंय. जीवाचं वर्णन केलंय, विशेषणं दिलीत. नुसती विशेषणं नाही, डबल दिली. बर पुढं चला. संत वाङ्मयामध्ये देवाचं वर्णन आलंय. नुसतं वर्णन आलं नाही, विशेषणं देऊन आलंय. देवाला विशेषणं दिलीत, नुसती विशेषणं दिली नाही, एक विशेषण डबल दिलंय. विठाल देवचतुर देवचतुर जानोनी अंतरवर्त तसे, जानोनी अंतरवर्त तसे. देव जानता देव जानता देव जानता आपल्या सत्ता एकाएकी, आपल्या सत्ता एकाएकी. देव निराळा देव निराळा देव निराळा अलिप्त विटाळा तुका म्हणे, अलिप्त विटाळा तुका. हा एकच अभंग 3 चरणाचा आहे. देव जानता आपल्या सत्ता एकाएकी. जानता विशेषण डबल आलाय. देव चतुर जानोनी अंतरवर्त तसे. चतुर विशेषण डबल आलाय. देव निराळा
अलिप्त विटाळा तुका म्हणे निराळा विशेषण डबल डबल आलंय. आता तिन्ही सांगत नाही, एक सांगतो. देव जाणता न सांगता तुम्हा कळो येते अंतर. माऊली, आपण 2 डोळ्याने जगाला पाहतो, पण जगाचा मालक 1000 डोळ्याने आपल्याला पाहतो. महाराज, बहुकान दृष्टी ऐके देखना पुरोनिया जना उरणाशे तुकाराम महाराज म्हणतात. पाप करताना लोकांना वाटतं मी अंधारात पाप करतोय, मला कोणी पाहत नाही. माऊली, आपल्याला कोणी जरी पाहत नसेल तर जगाचा मालक आपल्याला पाहतो हे विसरायचं नाही. जो वागत असताना नेहमी डोळ्यापुढे हे ठेवतो की मला पांडुरंग पाहत आहे, त्या माणसाच्या वागण्यात कधीच चुका होणार नाहीत. महाराज, वा, फक्त मला हे कर्म करताना मला पांडुरंग पाहतोय, विटेवरून पाहतोय, ही भावना जर पवित्र मनात असेल तर त्या माणसाकडचा कधीच पाय घसरणार नाही. असो सांगायचा भाग असा आहे. आणि म्हणून मग अशी आमचा एक गडी पाय घसरून पाडा असो. ऐका, देव जाणता प्रसंग असा आहे. एक दिवस पांडुरंग जेवायला बसले, रुक्मिणी वाढत होती. वाढता रुक्मिणी म्हणले, का हो तुम्ही जेवताय पण जग जेवलं का? देव म्हणले, रुक्मिणी, मी जगाला 3 टाइम देतो, नाही 3 टाइम तर 2 टाइम तरी देतो, नाही 2 टाइम दिलं निदान 1 टाइम तरी देतो, नाही त्याला जेवण दिलं तर निदान नाश्ता निलंगा राईस देतो. शिवाजी महाराज काय योग आणला नाही तुम्हाला? तुम्ही आम्हाला कधी निलंगा राईस खायचा? असो मी पुन्हा येईन. बरं, असो. ऐका, नाश्ता तरी देतो. बर, नाही नाश्ता तर निदान त्याला कपभर दूध म्हणा, चहा का, जरा मोकळ्या मनाने असलं पाहिजे. हो वा, कपभर दूध तरी देतो. रुक्मिणीने बघा बरं, अगं विश्वंभर म्हणती माझी या स्वामी, ते पोषितो विश्वा ते म्हणून या. वा, पोषितो जगाशी एक लातो, असं वर्णन आहे. तुका म्हणे ज्याचे नाव विश्वंभर, विश्वाचं भरण पोषण करतो, म्हणून तर मला विश्वंभर म्हणतात. माऊली, आपण अंगावरल्या कपड्यांनी माऊलीच्या सोहळ्यात निघत होतो, पण पांडुरंग परमात्मा आपल्याला जीव घालतो का नाही? वाद नाही. उलट जे घरी भेटत नाही ते भेटतंय. रामकृष्ण हरी सकाळी बासुंदी पुरी, ज्ञानबा तुकाराम संध्याकाळी गुलाबजाम. वा, पण जरा बेताने हाना. काय वारीला आले का नाश्ता काष्टा फिटूच तर नाश्ता, आणि मग आडणाऱ्या गाड्या भरधाव वेगाने स्वतः त्यात मारा. लक्षात आलं का काही? बरं, असो. हा, ऐका, रुक्मिणी म्हणले मी उद्या परीक्षा घेईन. देव म्हणले घे. तेव्हापासूनच बायका मालकाची परीक्षा घ्यायला लागल्या बरं का. ह्या सगळ्या संघटनेचे अध्यक्ष आमचे रुक्मिणी आईसाहेब आहे. दुसऱ्या दिवशी पांडुरंग परमात्मा सकाळीच उठले आणि एका कोण्या भक्ताच्या कामाला, आपल्या नागोराव महाराजांचं, कोणा सावता महाराजांचं, काहीतरी भक्ताच्या मागं, भक्ता साह्य श्री अनंत देव गेले निघून. रुक्मिणी एक डबी घेतली, डबी झटकली चांगली, आणि झटकल्यानंतर त्याच्यात एक जिवंत मुंगी ठेवली, डबीचं झाकण लावलं आणि डबी पिशवीत ठेवून दिली. संध्याकाळी देव भक्ताची कामं करून आले. रुक्मिणीने हातपाय धुवायला दिले, देवाने हातपाय धुतले. देव म्हणले भूक लागली, वाढ ग. रुक्मिणीने ताट वाढलं, देव जेवायला बसले. रुक्मिणी विचारलं जग जेवलं का? देव म्हणले हो. मग एकही प्राणी उपाशी नाही, जेव मग जेवा. मग देवाने पुंडलिका म्हटले, घास तोंडात घालणार. रुक्मिणीने हात धरला. देव म्हणले का ग, काल काय नाक उचलून बोलत होते म्हणले. हां, जग जेवल्याशिवाय मी जेवत नाही, जग जेवल्याशिवाय मी जेवत नाही. देव म्हणले मग काय झालं? एक प्राणी जेवायचा राहिला आहे, तो न जेवता तुम्ही कस काय खाताय, सकाळ धरून उपाशी. देव म्हणले रुक्मिणी, त्या डबीतल्या मुंगीचं चाललंय. रुक्मिणी म्हणले तुम्हाला कसं कळालं? देव म्हणले रुक्मिणी तुझ्या शाळेत शिकली, त्या शाळेचा मी मुख्याध्यापक होतो ध्यानात. आणि मग रुक्मिणीने डबी काढली, तर डबीत एक मुंगी, मुंगीच्या मुखात एक साखरेचा दाना. आणि मग रुक्मिणी म्हटली देवा तुम्ही किती जाणते हे मला आज कळालं. मला वाटलं मी तुमच्या पाठीमागे हे काम केलंय. आणि कधी कधी भिंतीलाही काना असतात, विसरू नका. काहीला पाठीमागं सुद्धा डोळे असतात. मला संपला माझा विषय. देव जाणता देव जाणता, देवचतुर देवचतुर, एक विशेषण डबल डबल. देवनिराळा देवनिराळा, याला सगळी पुराणातल्या कथा आहेत माझ्याकडे, पण मी सांगणार नाही, वेळ घेणार नाही. मला अभंगाकडे यायचं. आता ऐका, आता संत वाङ्मयात जीवाचं वर्णन डबल डबल विशेषण देऊन केलंय, देवाचं वर्णन एक विशेषण डबल डबल देऊन केलंय. तसं संत वाङ्मयात संतांचं वर्णन केलंय एक विशेषण डबल डबल देऊन.
संत श्रेष्ठ पातकी नष्ट तारिती, पातकी नष्ट तारिती, संत श्रेष्ठ पातकी नष्ट तारिती. भाळे भोळे वार करी नाचती हरिनाम गजरी, नाचती हरिनाम गजरी, नाचती हरिनाम गजरी. भाळे भोळे वार नाचती हरिनाम संतांचं वर्णन केलंय. संत श्रेष्ठ पातकी नष्ट, श्रेष्ठ विशेषण डबल किंवा साधू थोर जाना, साधू एक विशेषण टिबल आलंय. वा बर. संत श्रेष्ठ संत या जगात श्रेष्ठाहून श्रेष्ठ आहेत. मी तुम्हाला चोखोबरायचं चरित्र सांगू याच्यावर का मुक्ताबाईंचं सांगू? बोला, आवड आपली आपली. तुमच्यासाठी काय पण बोला, सांगा. चोखोबरायचं सांगू का मुक्ताबाईचं सांगू? नाही, दोन्ही नको. डबल बटन दाबल्यावर मतदान बाद होतं. एक सांगू. बोला, नागनाथ महाराज मुक्ताबाईंचं सांगू का चोखोबरायचं? सांगा, तुम्ही सांगा. हा, बापू बोला, बापू सांगा. चोखोबरायचं सांगू संत श्रेष्ठ का मुक्ताबाईंचं सांगू? मुक्ताबाईंचं. बर, मुक्ताबाई. विठ्ठल. आदिशक्ती मुक्ताबाई, निवृत्तीनाथ महाराज, ज्ञानोबाराय हे संत आळंदीत असताना आळंदीमध्ये एक संत संमेलन भरलं. मग संत संमेलनाला सगळ्याला आमंत्रण होते. चला, तेर ढोकीचे गोरोबा काका संमेलनाला या, अरण भिंडीचे सावता महाराज संमेलनाला या, परळी वैजनाथचे जगन्मित्र नागा संमेलनाला या. सगळे संमेलनाला आले, सगळे येऊन बसले. भजन चाललंय, खूप रंगात आले. संतांचे एकमेकाचे विचार देवाणघेवाण चालू झाली. सगळ्याच्या शेवटी आले कोण? नामदेव महाराज, पंढरपूरचे फडकरी. वजनात आले. उशिरा आलं का वजन पडत आहे असं आहे. बरं, म्हणून काही माणसं कीर्तनाला उशिरा येतात. नाही कीर्तन हाती लागलं तरी निदान 2 घास तरी हाती लागली पाहिजे. ऐका, नामदेव महाराज आले म्हणून सगळेच उठून उभा राहिले. नामदेव महाराजाला सगळे मानत होते. आले, मग बसायला आसन दिलं. मग नामदेव महाराज वजनात बसले. महाराज बसल्यावर मग निवृत्तीनाथाने दर्शन घेतलं, प्रदक्षिणा केली, उभे राहिले. उठले निवृत्ती संतांच्या दर्शना, पंढरीचा प्रेमा घरा आला. वा, हे प्रकरण आळंदीत घडलेलं आहे. बर, आणि मग केली प्रदक्षिणा, वंदिले चरण. आता निवृत्तीनाथ पाया पडले म्हणजे निवृत्तीनाथांचे शिष्य ज्ञानोबाराय, सोपानदेव, मुक्ताबाई. आजी तर गुरु वाकले, तिथं शिष्याचं काय? आणि मग झाला अभिमान नामयाशी. थोडा नामदेव महाराजाला अभिमान झाला. मग सगळेच म्हणले आता पांडुरंगाचे उपासक आहेत, पांडुरंग ज्यांच्या हाताने जेवतोय, नैवेद्य हातीचा मूर्ती जेवे. पांडुरंग ज्यांच्या हाताने दूध पितोय, नामदेवा हाती दूध प्याला. मग सगळेच उठले, दर्शनाला बारीच लावली. आणि मग नामदेव महाराज बसले. मग सावता महाराज पाया पडतात, जगन्मित्र नागा पाया पडतात, राका पंका वंका चोखोबराय सगळे पाया पडत होते. तर आपल्या वारकऱ्याचा नेम काय? माऊली गुरुजी, पाया पडे जन एकमेका, एका लागती पायी रे, एका लोटांगणी जाती रे, असं आहे. मग नामदेव महाराज काय कोणाच्या पाया पडाना? ते म्हणले, नामा म्हणे काय वंदू यांचे चरण, यांच्या पाया पडायचं? हा, अंगे परब्रह्म मजपाशी, जगाचा मालक पांडुरंग परमात्मा माझ्या डाव्या हातचा मळे, मग मी यांच्या पाया पडणार नाही. मग तिथं गोरोबा काका होते, सावता महाराज होते. मग निवृत्तीनाथ पाया पडले, नामदेव महाराज काय पाया पडले, ज्ञानोबराय पाया पडले.
मग सावता महाराजांनी सांगितलं म्हणजे माऊली पाया पडते, तुम्ही बी पायाला हात लावा. हात नाही लावणार म्हणले. अहो पाय पडा, नाही नाही पाय नाही पडणार. आता हे पाया पडून घेणाऱ्या माणसाचं तुम्हाला एक गमक सांगतो. काय, आपल्या पाया कोण पडत आहे इकडं त्याचं ध्यान नसतंय, मग पाया कोण पडत नाही इकडं ध्यान लय राहत आहे. महाराज नामदेव महाराजांच्या सगळे पाया पडत होते, पण मुक्ताबाई अशी उभी होती. मुक्ताबाई काय पाया पडे ना, पण नामदेव महाराजाच्या कोणी पाया पडलं का नामदेव महाराज फक्त त्याच्याकडं त्याच्या पाया पडत नसायचे, फक्त हसून प्रतिसाद द्यायचे. स्माईल प्लीज. फक्त हसायचे आणि हसले का मुक्ता इकडं पाहायचे. तिथं मुक्ताई उभी होती. मुक्ताबाईने नामदेव महाराजाकडे मोठे डोळे करायचे. मोठे डोळे केले की नामदेव महाराज गारबडायचे जरा. परत मुक्ताईने मोठे डोळे केले गारबडायचे. निवृत्तीनाथाच्या लक्षात आलं बहुतेक आता हे भांडण भडकल्याशिवाय राहणार नाही. मग शान्या माणसाने पेटवाव का इजवाव. शान्या माणसाने पेटवायचं नाही महाराज, की विझल कसं हे पाहायचं असतंय. निवृत्तीनाथ म्हणले ए मुक्ता, अगं नामदेव महाराज आलेत, चल पाया पड. मुक्ताबाईने सांगितलं म्हणे मुक्ताबाई जाईना दर्शना, म्हणे मुक्ताबाई जाईना दर्शना, म्हणे मुक्ताबाई जाईना दर्शना, म्हणे मुक्ताबाई जाईना दर्शना. आधी अभिमाना दूर करा, आधी अभिमाना दूर करा, आधी अभिमाना दूर करा. अगे मुक्ता, अगे नामदेव महाराज आलेत पाया पड. मुक्ताबाई सांगितलं म्हणे मुक्ताबाई जाईना दर्शना. का मुक्ता तू का दर्शन घेना, आधी अभिमाना दूर करा. नामदेव महाराजाला नाम या प्रती झाला अभिमान, लाडकाची पूर्ण मितो भक्त. हा अभिमान एक तुका म्हणे अभिमान नारायण न सोसे, अभिमान नाही तुका म्हणे यासी नेदी आणि कशी धरू देव. तुकोबराय गाथ्यामध्ये लिहितात. आपल्या वारकऱ्यात अभिमान काही कामाचं नाही. यांनीच गाथ्यात लिहिलंय अहंकाराचा वारा न लागो राजसन. इथं हिरी जवळचाच वाफा क्वाडा राहिला. आता काय सांगावा, यांनाच काय कळणार. म्हणले काय मजा, आपण पाया पडणार नाही. अगं मुक्ता, अगं तुला नामदेव महाराज कोण माहितीत का. अगं हे पांडुरंगाच्या जवळ असतात, खूप मोठे कीर्तनकार आहेत. हे यांच्या एका कीर्तनाची 50,000 फी आहे. अगं हे खूप मोठे कीर्तनकार आहेत. मुक्ताबाईंनी सांगितलं बोलोनिया येणे वाढीला डांगोरा, बोलोनिया येणे वाढीला डांगोरा, अंतरीचा कोरा कुरुवीन, अंतरीचा कोरा कुरुवीन, अंतरीचा कोरा कुरुवीन. अगं हे मोठे कीर्तनकार. मुक्ताबाई बोला का, हे नुसता बोल का शंख आहे म्हणले. बोलोनिया येणे वाढीला, उथळ पाण्याला खळखळाट. हे उथळ पाणी म्हणले. हे खळखळ 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 का वाजत आहे, कारण यांना गुरु नाही. बोलोनिया येणे वाढीला डांगोरा, अंतरीचा कोरा गुरवीन. अगं निवृत्तीनाथ, अगं अगं हे मुक्ता असं बोलो. निवृत्ती देव म्हणे आईशे बोलो नये. अगं असं बोलतेत होय. अगं धन्य भाग्य पाहे संत आले, नामदेवा संगे देवाचा हो ओढा, प्रेमे केला वेडा पांडुरंग. अगं यांच्या कीर्तनात देव थै थै नाचतो, यांच्या हातचं दूध पितो, यांच्या हातचं जेवतो. देवाला यांनी वेळ लावलंय ग. वेडा झाला लांचावला भक्तीशी. यांच्या कीर्तनात देव कमरचं सुटेपर्यंत नाचतो. मग हे खूप मोठे कीर्तनकार आहेत. पांडुरंगाच्या खूप शेजार आहे यांना. मुक्ताबाई म्हणली अखंड जयाला देवाचा शेजार, का रे अहंकार गेला नाही. शेजार चांगला असला म्हणजे माणसं सुधरतील असं कोणी सांगितलं. उसाचे शेजारी एरंडाचे झाड, उसाचे शेजारी एरंडाचे झाड, उसाचे शेजारी एरंडाचे झाड, उसाचे शेजारी एरंडाचे झाड. काय त्याचा पाड गोडी आली, काय त्याचा पाड गोडी आली, काय त्याचा पाड गोडी आली. शेजार चांगला असला म्हणजे माणसं सुधरतील असं काही नाही. कधी कधी कीर्तनकाराचा शेजारी एखाद्या घराला राहतोय, मग चांगला कीर्तनकार आहे किंवा चांगला पखवाजी आहे, चांगला गायक आहे,
म्हणलं तर कीर्तनकार चांगला गायक आहे, चांगला वादक आहे. तर कीर्तनकार गायक वादक खात्यात पिवळे लिंब आणि शेजारी खात्यात पांढरे लिंब. पांढरे लिंब कळाले का? अनुभवे आले अंगा हो. काय शेजार चांगला असला म्हणजे माणसं सुधरतीताचं काही नाही. काही लय ब्रह्मदेवाच्या गैरहजेरीत जन्माला आलेले असते. आता काय सांगावं तुम्हाला महाराज, किती चांगला शेजार आहे ना. आपण याचं काही घ्यावं. ऊसाच्या शेजारी एरंडाचे झाड, काय त्याचा पाड गोडी आली. ऊस ज्या आळ्यात उगावलाय त्याच आळ्यात जर एरंड उगावलं ऊसासारखंच वाढत ते, पण ऊसाचा गोडवा आहे का त्याला? नाही. अगं हे मुक्ता, अगं हे लई श्रेष्ठ आहेत. मुक्ताबाई म्हणले ते काय श्रेष्ठ आहे? आमचे वारकरी श्रेष्ठाहून श्रेष्ठ आहेत. संत श्रेष्ठ, संत श्रेष्ठ. मग मुक्ता तुला काय म्हणायचं काय नाही. गाडगं आव्यात घातलं आणि भाजलं तर त्या गाडग्यात पाणी थांबतं. कच्च्या गाडग्यात पाणी थांबत नाही. कच्च्या गाडग्यात जर पाणी ओतलं तर पाणी वायाला जाईन आणि गाडगं विरघळू जाईल. कुलालाचे कुंभ भाजल्या विन माती आणि काय साहे संगती पाणीयाची. अगं मुक्ताबाई म्हणजे अहो निवृत्तीनाथ महाराज, गाडगं भाजल्याशिवाय परिपक्व होत नाही. त्यात माती ठेवता येत, त्यात पाणी ठेवता येत नाही, धान्य ठेवता येत नाही. नामदेव महाराज म्हणले मग मी कच्चा आहे का? मुक्ताबाई म्हणले नामा कच्चा बे कच्चा नाही गुरु का बच्चा. वा, तुम्ही कच्चेच आहात. नामदेव महाराज म्हणले कशाहून? मुक्ताबाई म्हणले हे बघा, मी कच्चा आहे, तुम्ही पक्के आहेत काय? तुम्ही बी कच्चेच आहेत. मुक्ताबाई म्हणले बघा, मी कच्ची का पक्की आणि तुम्ही कच्चे का पक्के हे आमच्या बोलण्यावरून सिद्ध होणार नाही. मग गाडगं कच्चं का पक्क हे जसं कुंभाराला कळतं तसं आपल्यात एक आत्मज्ञानी कुंभार आहे. कोण? गोरबा काका. गोरा जुनाट पै जुने, हाती अनुभवाचे थापाटणे. वा, परब्रह्म म्हातारा निवाला अंतरी, अनुभवाचे वरे पाल्हाळाला ज्ञानोबा. त्यांच्याच गाथ्यातले अभंग आहेत. गोरबा काका तुम्ही इकडे या. मग हे हातात थापटणं घेऊन या. मग कोणतं गाडगं याच्यात कच्चं आहे आणि कोणतं पक्क हे तुम्ही ठरवा. गोरोबा काका म्हणले धरा पंक्ती. आणि मग जेवायला पंक्ती बसतात तसे इथं अनुभव कोणाला आहे आणि कोण अनुभवाचा विषय कोणाचा नाही हे सगळं पाहण्यासाठी पंक्ती बसवल्या. बसल्या पंक्ती. नामदेव महाराज ताट दिशी उभं राहिले. हाय सांगता म्हणले मी कच्चा आहे. त्यांना असा लाल बुंद झाले. कोण म्हणतो मी कच्चा आहे? मी पक्का आहे. गोरोबा काका म्हणले हे बघा, परीक्षेत हे ठरल. पहिली परीक्षा या 4 भावंडाची घ्या. लय नाक उचलून बोलत ही बहीण, ह्या बहीण यांची आणि यांच्या भावाची परीक्षा पहिली यांची मग आमची. गोरोबा काका म्हणले हे बघा, चांगला उमेदवार कोण्या वार्डात टाका निवडूनच येतो महाराज. त्याला उमेदवार छान आला होता. मी निवडून आलो असतो पण मग त्या वार्डात जरा आपलं अरे तू काय दाट बोलतो, तुला तो या बायकोचंच मत पडलं नाही काय सांगतो. हा बरोबर. चांगला उमेदवार कोण्या वार्डात टाकला निवडूनच येणार ना. मुक्ताबाई म्हणले आमची कवा परीक्षा घ्या. गोरोबा काका पहिली या भावांची परीक्षा घ्या. मग पहिले निवृत्तीनाथापाशी आले. प्रथम था पाटणे निवृत्तीचे माथा. बारीक बारीक. प्रथम था पाटणे निवृत्तीचे माथा. प्रथम थापटले निवृत्तीचे माथा. तेरा झाला निका परब्रह्म. तेरा झाला निका परब्रह्म. तेरा झाला निका परब्रह्म. गोरोबा काकाने थापटणं येतं पहिले निवृत्तीनाथ महाराज डोक्यावर टाकलं. खन खन ढ्यारा वाजला महाराज. हा जरा तुम्ही जरा ढिलाच वाजवला बरं का. लगीन झालंय का नाही तुझं? नाही त्याच्याच मुळे असो. असा खन खन ढेरा वाजला. हो हो हे डेरा भाजलेला नाही बरं का. बरं दुसरे ज्ञानोबर आहे. ज्ञानोबर आहे थापटणं मारलं. खन खन ढेरा वाजला. सोपानदेव आले. सोपानदेवर थापटणं मारलं. खन खन वाजला आणि पाळी आली मुक्ताईची. नामदेव महाराज म्हणे काका जरा हाना चांगली कारठी चरा चरा बोलती. आपण दोघं शेजारचा जिल्हा आहे. सोलापूर आणि धाराशिव असा शेजारचा जिल्हा आहे. ही पुण्याची कारठी आपल्याला शिकवायला आली. मग हाना चांगली. काका म्हणे तुम्ही दाट बोलू नका. काय करायचे परीक्षक मी आहे ना. कोणाला मार्क द्यायचे कोणाचं कसं EVM घोटाळा करायचं हे माझ्या हातात आहे. मग मी माझं पाहून घेईन म्हणले. आणि मग त्याची थापाटणे मुक्ताईशी हानी अमृत संजीवनी उतो आली. वा, अमृतत्वाचा अमरत्वाचा बोध उतो आला. आणि मग सगळ्यांचे हाणले. काही कच्चे ठरले काही पक्के ठरले आणि पाळी आली नामदेवावर.
नामदेव महाराजांनी काकाच्या पायाला चिमटायला, काका आपला बांधाला बांधे बरं का, सोलापूर आणि उस्मानाबाद म्हणजे धाराशिव म्हणतात आता त्याला, असं जवळजवळ जिल्हे आहेत, जरा जपून ना. काकाने दोन्ही हात धरले असे नामदेव महाराजाचे, लय बांध लोटलाय तुम्ही आमचा म्हणले, आज आता बेतच पाहायचा म्हणले, जे होईल ते होईल. अहो काका, अहो दाड बोललो का जे त्याची थापाटणे नामदेवावर, त्याची थापटणे नामदेवावर, थापाटणे नामदेवावर, त्याची थापटणे नामदेवावर, डोई चोळे मोहरे रडो लागे, डोई डोळे मोहरे रडू लागे, डोई डोळे मोहरे रडू लागे. त्याची थापाटणे नामदेवावर आणि डोई चोळे मोहरे रडो लागे. असं डोक्यात टाकलं महाराज, डोकंच फुटलं महाराज, भाळाभाळाचं रक्त. गोरोबा काकाने मोठ्याने ओरडून सांगितलं, गोरा म्हणे कोरा राही लागे बाई, गोरा म्हणे गोरा राही लागे बाई, गोरा म्हणे कोरा राही लागे बाई, गोरा म्हणे गोरा राही लागे बाई. शून्य भरी नाही भाजी येला, शून्य भरी नाही भाजी येला, शून्य भरी नाही भाजी येला. काकाने सांगितलं, अगं मुक्ता, एवढ्या अख्ख्या सभेमध्ये एवढं एकच गाडग कच्च निघालं. आय 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 आय, नामा कच्च्या बे कच्च्या नाही करू का पच्च्या. खूप आरोळीत ठोकले मुक्ताबाईने. नामदेव महाराज तर रडायला लागले. अतिथी आदर केला मुक्ताबाई, लाकडाने डोई फोडली माझी, घरी आलेल्या पाहुण्याला असं ठोकून काढित का म्हणजे. सगळ्या कीर्तनकाराची जर अशी परीक्षा भरली ना, अवघे महाराष्ट्रात एक 7-8 सापडतील महाराज. आणि तुम्ही म्हणाल मग एवढं प्या फुटलं, हे सगळं उजनी धारणाखाली उभे करावं आणि दार उघडे करून द्यावं महाराज. नॉनस्टॉप हिंदी महासागर. एक 7-8 माणसं सापडतील महाराज की ज्यांच्या जीवनात भगवंताची काहीतरी अनुभूती आहे, सेवा आहे, परमार्थाविषयी अनुराग आहे, अशी 7-8 माणसं आहेत महाराज. वा बर ठीक. आणि मग अतिथी आदर केला मुक्ताबाई, लाकडाने डोही फोडली माझी, नामा म्हणे सन्मान पावलो भरून, करिता गमन बरे दिचे. आणि मग नामदेव महाराज उठले आणि हळूहळू म्हणे मुक्ताबाई हेरोनिया हेरा, हिरा अथवा कारा नेनो बापा. अरे अरे ते नामदेव पळायला लागले, थरा थरा थरा. सत्वर पावला इंद्रायणी तेरा. लगेच इंद्रायणीत उडी टाकली, तेव्हा काय पुलबिल नव्हती. आणि इंद्रायणीच्या पलीकडे गेले नामदेव महाराज, असे चिंग चिंग चिगाट पळून गेले पांडुरंगा पुढं. मला सांगायचं काय, एवढ्या संत सभेमध्ये हो काय आता ते प्रमाण आठवायचं नाही, तुम्ही कोणी सांगणार बी नाहीत मला. तिथे एक प्रमाण आलंय, एवढीशी मुक्ताई जशी सनकाडी मोठे मोठे संत देशोधडीला लावले तिने महाराज. हो याला म्हणायचं अनेक होते, पण त्या सगळ्यांमध्ये श्रेष्ठात श्रेष्ठ कोण ठरली, मुक्ताबाई. संत श्रेष्ठ, संत श्रेष्ठ. एक प्रमाण म्हणू का, मुक्तपणे मुक्त मुक्तपणे मुक्त श्रेष्ठपणे श्रेष्ठ मुक्तपणे मुक्त सर्वत्र वरिष्ठ आदिशक्ती, सर्वत्र वरिष्ठ आदिशक्ती, सर्वत्र वरिष्ठ आदिशक्ती, सर्वत्र वरिष्ठ आदिशक्ती. जगाच्या उद्धारा जगाच्या उद्धारा तुमचा अवतार जगाच्या उद्धारा सर्वत्र सर्वत्र वरिष्ठ आदिशक्ती, सर्वत्र वरिष्ठ आदिशक्ती, जगाचा उद्धारा जगाचा उद्धार तुमचा अवतार
विशेषण डबल डबल देऊन संत श्रेष्ठ मुक्तपणे मुक्त श्रेष्ठपणे श्रेष्ठ सर्वत्र वरिष्ठ असं फेट प्रमाण बसलं का खूप मजा वाटते मला. वा संत श्रेष्ठ बर. अजून वर्णन केलं एक विशेषण डबल डबल दिलंय. कोणतं? भाळे भोळे वारकरी नाचती हरिनाम गजरी. इथं एक विशेषण डबल आलंय. कोणतं? भाळे भोळे. तुम्ही म्हणाल नाही हो, भाळे वेगळे आणि भोळे वेगळे. नाही, जे भाळे आणि भोळे एकच. कधी कधी मराठीमध्ये शब्द दोन वापरले जातात, पण दोन्हीचा अर्थ एकच अपेक्षित असतो. कसं काय? शब्द दोन अर्थ एक. पाटील अहो ओसात किती गचपण झालंय, मग मजूर बिजूर लावा, पगार बिगार द्या, खुरपून टुरपून घ्या. शब्द दोन अर्थ एक. मजूर बिजूर एकच, पगार बिगार एकच. शब्द दोन अर्थ एक, खुरपून टुरपून एकच. मग अशी आम्ही कुठंतरी गेलो, मग तिथं बिसलो होतो. आम्ही आता निघालो म्हणत आई आम्ही चाललो आता हे सतरंजी टाकलेली उचला. ते म्हणले राहू द्या महाराज, असाच एखादा बाबा बिबा येईल. बाबा ठीक आहे, पण बिबा काय प्रकरण आहे? बाबा बिबा कधी कधी शब्द दोन अर्थ एक. तसं भाळेन भोळे एकच. आपला एक वारकरी पंढरपूरला चालला रेल्वेने. वारकरी भोळे भाळे राहतात. मग कमरं आपलं गुडघे एवढं धोतर घातलेलं, बाराबंदी घातलेले, खांद्यावर पडशी, आपल्या बापू महाराजासारखा फेटा बांधलेला, आमच्या भूषण महाराजासारख्या ठसठशीत मुद्रा लावलेल्या, खांद्यावर पताका बिताका. गेला रेल्वे स्टेशनला. आता जायचं होतं त्याला पंढरपूरला, पण कोणत्या डब्यात बसावं कळालंच नाही. आता पॅसेंजर डब्यात बसायला पाहिजे होतं का नाही, तिकीट काढलं. पण पॅसेंजर डब्यात बसायच्या ऐवजी तिथे एअर कंडिक्शन वातानुकूलित डबा, आरक्षित डबा, त्या डब्यात शिरला. आता त्याच्यात भले 5-25 सुशिक्षित बसलेले क्लास 1, क्लास 2, क्लास 3 अधिकारी बसलेले होते. आरक्षित डबा होता. हे वारकरी त्याच्यात गेलो. तिने वारकऱ्यात पाहिलं, मोठ्याने म्हणले पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. वारकरी म्हणा काही असो, माझ्यामुळं तुमच्या मुखाला देवाचं नाव आलं ना, मला खूप समाधान. मग ते वारकरी कुठं? म्हणजे मी चाललोय पंढरपूरला. आणि मग कोण्या डब्यात बसले? ते म्हणजे रेल्वेच्या डब्यात बसले. तसं नाही, हा डबा कोणता आहे? ते बाबा कोणता डबा सारखाच ना. वारकरी आता ते लय भोळ होतं. तिकीट दाखवा, तिकीट पा. अहो हे तिकीट पॅसेंजरच्या डब्याचं आहे. मागच्या डब्यात बसायचं, पुढच्या डब्यात बसले. इथं काय आले? व्हा बाहेर, व्हा माग. वारकरी मला बाबा अरे ते डबा काय आणि हे डबा काय, दोन्हीत काय फरक आहे? घड्याळन तू तरी एकच आहे, त्यात काही फरक नाही, एकच आहे. अरे मागचा डबा काय आणि पुढचा डबा काय, एकच. बसू दे बाबा, जाऊ दे, मला पंढरपूरला जायचं ना. असा साधा वारकरी, भोळा वारकरी. त्याने आपल्या खांद्यावर एक घोंगडी होती, टाकली खाली. आता ते काय शीटवर बसून देण्यात बसले. त्या 25 जणांनी वारकऱ्याचे जरा टिंगल सुरू केले. का एवढं डोसक्याला काय गुंढाळलंय म्हणले. आता ते फेटा होता. एवढा लांबलचक एकाने लगेच काढून घेतला, उलगडून पाहिला. एवढा लांबलचक हा बाई माणसाच्या पाताळावर गुंढाळलंय. वारकरी मला गुंढाळू द्या, ही आमची संस्कृती आहे. जेवढी भारताची संस्कृती अडाणी माणसांनी जपली ना, तेवढी शिकलेल्यांनी नाही जपली. महाराज वा, आमची अडाणी माणसं साधे. आता ते बाबा फेटेवाले बसलेत, आपले बापू इथं. फेटा बिटा पाहिलं का किती भरून वाटतं महाराज वा. काहींच्या तर डोक्यावर टोप्या नाही, समजून घ्यायचे सुटकीचे आहेत सगळे महाराज वा. डोक्यावर टोपी असावा. बिगर टोपीवर बायवाल्या माणसाला कधी यश भेटत नाही महाराज. टोपी म्हणजे हा एक मुकुट आहे. नसल टोपी तर फेटा बांधावा, काहीतरी घालावं. काहीच्याकडे डोक्यात ती कॅप घालते. अरे तो काय परदेशातून आलाय का काय? हा परदेशी बाबू असो. आणि मग ऐका, एक जण म्हणला ते लाकडाला चिरगुट काय गुंढाळलंय. अरे बाबा ते चिरगुट नाही, त्याला वारकरी म्हणतात. गंध कपाळाला लावायचं, मग इथं का लावला? हे 2 लाईट काय लावले म्हणजे डिफर आहेत का काय? वारकरीची चेष्टा, खूप चेष्टा सुरू केली हो. त्यातलं एक जण झाली रेल्वे सुरू. एक जण म्हणलं हे असं करायचं का काय? रेल्वेची चैन ओढू. मग आणि चैन ओढू, पोलीस आले का पोलिसांना वारकऱ्याने उलटी नेते पोलीस धरून. वारकरी ऐकतोय बरं का, शांत होता वारकरी. समुद्र गंभीर असतो तसे संत गंभीर. तुका म्हणे वीर्यावीर संत धीर समुद्र. वा, संत धैर्यवंत असतात. एक म्हणलं ओढायची का चेन? एक जण म्हणलं पण चेन ओढली जर आपल्या अंगलट आलं तर म्हणजे काढा 1000 रुपये, आपणच भरू म्हणले पैसे. मग सगळ्यांनी 1000 रुपये काढले. त्याच्यात एक सचिन होता. सचिन हे राहू दे तुझ्या खिशात. 25,000. 5-25 जणांचे 25,000 रुपये ठेवले. वडा चेन ओढली. चैन ओढलीवर महाराज
आपत्कालीन ती बी विशेष डब्यातली चेन कोणी वळली. आता पोलिसांना ते कळालं. 50 पोलीस मारा शिट्ट्यान बिट्ट्यान काय वाजितच आले डब्या शहर. कोणी चेन वळली म्हणजे ह्याच डब्याने वळली. कोणी वळली रे म्हणजे 25 जण म्हणले हे वारकऱ्याने वळली. का वारकरी बुवा तुम्ही चेन वळली का? वारकरी भोळा असतो पण हुशार बी लय राहतो. मला वारकरी म्हणा पोलीस साहेब मॅच चेन वळली म्हणजे. त्याला तर वाटलं आता मात्र आपलं शिजलं. त्या 25 जणांना वाटलं का चेन वळली? साहेब पोलीस अधिकारी साहेब मी पंढरपूरला चाललो होतो. कशाला? वारीला. मग चेन का वळली? माझी पंगत होती. मी 25,000 रुपये घेऊन चाललो होतो. ह्या बामट्यांनी मला मारलं आणि माझे पैसे घेतलेत. ह्या सच्या नावाच्या माणसाच्या वरच्या खिशाचे पैसे. बघा 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 25 पोलीस होते महाराज. जेव्हा पोलिसांनी ते सचिन धरलाय 25,000 काढले. अशा पोलीस बी आता ते काय जणू गाडीचं पिस्टन तापावा तशी पोलीस तापले. अशी ठोकली धरून ती 25 जण. नालाय गाव साधू संताचं खाता. अरे तुम्हाला वारकऱ्याचं पचाना कीर्तनकाराच्या पाकिटातलं पैसे काढता लाजा वाटत नाही म्हणजे तुम्हाला काय? ज्या अर्थी तुम्ही एवढ्या टाळ्या वाजत आहे ना त्या अर्थी काहीतरी वड्यातून पाणी जात आहे बघा. काहीतरी घोटाळा हाय 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 हाय. हा साधू संताचं खाता लाजा वाटत नाही. असं हे ठोकले 25 जण पोलिसांनी धरून महाराज. ते 25,000 घेतले. वारकरी बा राहू द्या घाला पंगत. हे खाल्यांना तुरुंगात सगळ्यांना. सगळ्याला चालवले. एक पोलीस म्हणला हे अरे आपल्याला कधी देवदेव घडत नाही. हे वारीला चाललंय. अरे आपण 500 देऊ ना. 50 पोलिसांनी 500 काढले. वारकरी बा घ्या हे बी 25,000. चांगली तू गावरात तुपात पंगत घाला. 50,000 रुपये कमावले. पाहता काय याला माहिती भाळे भोळे वारकरी. आमचा वारकरी साधा राहतो महाराज पण अनुभवी राहतो. वा संत श्रेष्ठ संत श्रेष्ठ भाळे भोळे वारकरी. तसं आजच्या अभंगात उदार विशेषण डबल वापरतात. अभंगाच्या पहिल्या उदार भक्त उदार भक्त उदार भक्त उदार भक्त उदार उदार भक्त उदार भगवद्गीते अर्थ केला. 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 भगवद्गीते विशेषण डबल देऊन. देवाचं वर्णन एक विशेषण डबल देऊन. तसं आजच्या अभंगात संतांचं वर्णन उदार विशेषण आणि समर्थ विशेषण हे 2 विशेषण डबल आलेत महाराज. पहिल्याच चरणात उदार विशेषण डबल आलंय.
संत उदार नाहीत, उदारातले उदार आहेत. वा, उदारपणे उदार, एका जनार्दने निर्धार. संत उदार उदार, भरले अनंत भांडार. वा, तसं उदार भक्त, उदार भक्त, त्रैलोकी मात जयाची. द्वंद्व उदार का म्हटलं? जीवाला भक्ती देतात म्हणून उदार, ज्ञान देतात उदार, साध्य शिकवतात उदार, आपलं साधन शिकवतात उदार, साध्य शिकवतात उदार. वा, असे अनेक अर्थ होतात माऊली, त्याचे खूप अर्थ होतात. कर्माची शिकवण दिली उदार भक्त, योगाची शिकवण दिली उदार भक्त. वा, त्यातला एकच अर्थ घेणार मी. जीवाला साधन सांगितलं उदार भक्त, साध्य सांगितलं उदार भक्त. माऊली सहसा कोणी कोणाला साधन शिकवत नाही. आता मी कीर्तन केलं का नाही, तुम्हाला आवडलं, मग तुम्ही जर म्हणले माऊली तुमच्या पिशवीमध्ये किंवा तुमच्या आळंदीमध्ये जे तुम्ही चिंतनाच्या वया लिहिलेल्या आहेत तेवढं वया देता का? मी तुम्हाला तारखा देईल पण वया नाही देणार. साधन कोणी कोणाला देत नाही महाराज. अजय, आमच्या नगर जिल्ह्यात एका माणसाला भूषण महाराज कावीळ उतरायचं लय भारी ज्ञान आहे. त्याच्याकडे अशी वल्ली महाराज, कसली कावीळ असू द्या, कावीळ कळाली ना तुम्हाला? एखाद्याला जर कावीळ झाली ना ती माणसाला घेऊनच जाते महाराज. आणि आणखीन एक माणूस आहे, नागिन जर झाली ना तर त्याच्याकडे एक औशी वल्ली सापडलेली त्याला महाराज. त्याने ती वल्ली दिली का नागिन कसली असली तर उतरती महाराज, म्हणून कावीळ कसली असली तर उतरती. आणि खूप माळकरीन, खूप चांगला आहे ना, आमचं कीर्तन बिर्तन ठेवतो ना. मी त्याच्याकडे गेलो कमी म्हणलं का हो आता तुम्ही थकलेत, मग ते नागिनीचं औषध काविळीचं औषध तुम्ही देता आणि एक नंबर हे महाराज. डॉक्टर लोक तिथे येतात औषध घ्यायला, इतका तयार माणूस. मग म्हणलं का हो तेवढं औषध मला शिकवा ना. तो म्हणलं महाराज 5-25 हजार रुपये दक्षिणा वाढवून देतो पण हे एवढं काय मागू नका म्हणले महाराज. वा, लोक आपलं साधन दुसऱ्याला शिकवत नाही. संतांनी समाजाला साधन शिकवलं. सोपे वर्म आम्हा सांगितले संती. साधन कोणतं आहे? टाळ दिंडी हाती घेऊन नाचा. हे साधन कोणत्या ऋषीला सांगता आलं नाही, कोण्या मुनीला सांगता आलं नाही, कोण्या तपस्व्याला सांगता आलं नाही, पण ज्ञानोबर आहे, तुकोबर आहे, असे उदार संत आहेत महाराज. समाजाला हे मुक्त हस्ताने साधन दिलं महाराज. कोणतं? भजन करा. वा, माझ्या माऊलीने साधन समाजाला शिकवलं, स्वतःही केलं, इतरालाही घेतलं. माझे जीवीची आवडी, माझे जीवीची आवडी, पंढरपुरा नेईन गुडी, पांडुरंगी मन रंगले, पांडुरंगी मन रंगले. कलावती, काल आमच्या कीर्तनात एकाने कलावती राग गायला तर ऐकणारी माणसाला लीलावती रुग्णालयात ऍडमिट करायला नाही. वार गायक. ऐका सपला माझा विषय. साधन समाजाला शिकवलं उदार, कोणी कोणाला साधन शिकवत नाही. वा, असं यांनी साधन दिलं समाजाला. वा, साध्य दिलं समाजाला, साध्य दिलं महाराज. लोक साध्य देत नाही. बरेच कीर्तनकारांनी पाखवाजीच ठुली, गायकच ठुले, पण कधी म्हणले नाही बा तुम्ही एखादं कीर्तन करा. साध्यापर्यंत जाऊन दिले नाही, साधनातच ठुले, साध्यापर्यंत जाऊन द्यायचे नाही. गायकाला गायकच ठुलं. खाओ चांगलं म्हणताय पाठांतरी, मग तुम्ही तासभर कीर्तन करा. हे ते पुढं गेल्यावर मग मला कोणी विचारीन. लय अवघड आहे महाराज. खरं सांगू, आमच्यात लय दुखणे येतं पण ते तुम्हाला सांगावं वाटत नाही आम्हाला. का काय तुम्ही दुःखीचे तर आम्ही दुःखी आहेत, फक्त फरक असा आहे आमचं दुखत आहे तुमचं बडकत आहे, एवढाच फरक आहे. आमच्यात बी काही कमी दुखणे आहेत काय. साध्य कोणी कोणाला देत नाही, पण माझ्या माऊलीने समाजाला साध्य दिलं. काय दिलं? दृष्टी दाखविला यशोदेचा बाळ ओ, धन्य हे आनंदाची सापडली वेळ. संपला माझा विषय. साध्य समाजाला दिलं म्हणून उदार भक्त. साधन दिलं उदार भक्त. आणि या उदारतेच्या बाबतीत ते त्रैलोक्यात प्रसिद्ध आहे. त्रैलोकी मात जयाची. महाराज हा साध्य साधनाचा विचार ज्ञानोबरांनी समाजाला दिला, पण हा साध्य साधनाचा विचार माऊलीने आगंतुक आणला का? नाही. हा साध्य साधनाचा विचार पहिला श्रीमद भगवद्गीतेत होता, आणि मग गीतेतला माऊलीने सांगितलं फरक काय. अरे बाबा, गीतेतला हा विचार संस्कृतात होता आणि तो मराठीत सांगणं गरजेचं होतं, म्हणून माऊलीने मराठीत टीका केली अभंगाच्या दुसऱ्या चरणात.
रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय 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 विठोबा रखुमाई कुंडले कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव कुंडली कवरदा श्री ज्ञानदेव केला भगवद्गीते अर्थ. भगवद्गीतेमध्ये हा साध्य साधनाचा विचार होता, पण तो साध्य साधनाचा विचार संस्कृतमध्ये होता. माऊली एवढे उदार आहेत महाराज की ते संस्कृतातलं ज्ञान मराठीत आणलं. माऊली भाषा बदलून कोणी शिकवत नाही. तुमच्या माहितीसाठी सांगतो, जगात सगळ्या भाषा शिकवल्या जातात, पण जगात एक देश असा आहे की त्या देशाची भाषा फक्त त्याच देशात शिकवली जाते. कोणता? चीन. चीनची भाषा तुम्हाला कुठंच शिकायला भेटणार नाही. कारण का? ते आमची भाषा लोकांना कळली, मग समाज अख्खं जग शान होईल आणि आमच्या पुढं जाईल. असं आहे, भाषांतर करून देत नाहीत ते. तसं संस्कृतातलं मराठीत आणून देत नव्हते. त्या काळचे काही पंडित होते, म्हणजे म्हणायला पंडित नाही तर अनुस्वार पुसायचा, मग पंडित असं आहे. पण माझ्या माऊलीने ह्या सगळ्या पंडितांना मागे सारलं. मंडळी, ह्या सामान्य समाजाचं जर उत्थान करायचं असेल, समाजाची जर उत्क्रांती करायची असेल, समाजामध्ये जर अध्यात्माची छाप टाकायची असेल, अरे यांच्यावर अध्यात्माची छापच नाही, यांच्यावर एकच छाप आहे. कोणती? गाय छाप. असं आहे. यांच्यावर जर अध्यात्माची छाप टाकायची असेल तर हे मराठीतच आणावं लागेल. आणि मग तीरे संस्कृताची गहने तोडोनी शब्दे सोपाने रचिले धर्मनिधाने निवृत्ती देवे. भगवद्गीता ही एक गंगा आहे, पण त्या गंगेत आंघोळीला उतरता येत नव्हतं, दोन्ही बाजूने डगर होती. मग माझ्या ज्ञानोबरायने ज्ञानेश्वरी रूपी घाट त्या गंगेला बांधला महाराज. आज सगळा 18 पगड जाती त्या घाटाने गंगेत उतरतात आणि गीतारूपी गंगे स्नान करतात. हे माऊली, माझ्या माऊलीचं वैशिष्ट्य आहे. केला भगवद्गीते अर्थ. संस्कृतातलं मराठीत आणलं. कोणी अधिकार दिला? अरे ते समर्थ आहेत. आयशे समर्थ तिही लोकी तुका म्हणे आले समर्थाचे म्हणा जरी होय राहणार अंक. त्याचा समर्थ आहे ते. वा, आणखी काय त्यांचा पराक्रम? बोलविला रेडा, रेड्याच्या मुखातून वेद वदवला. चालविली भिंती, भिंत चालवली. चांग देवा ते उपदेश ती, चांगदेवालाही उपदेश केला. का हे सामर्थ्य कुठून आलं? अरे ते समर्थच आहेत. एका जनार्दनी समर्थ ते भक्त. आजच्या अभंगात उदार आणि समर्थ हे डबल डबल आलंय. वा, एका जनार्दनी समर्थ ते भक्त. हो, पण भिंत कस काय चालवली? अहो, देव त्यांचा दास असल्यामुळं, देव त्यांचा अंकित दास होय. देवच भिंतीत शिरला आणि देवानेच भिंत ओढली. ज्ञानियाची भिंत अंगे ओढी, देव त्यांचा अंकित दास होय. केला भगवद्गीते अर्थ, आयशे समर्थ तिही लोकी. जरा जागे व्हा, माऊलीचं भजन करते. शेजाऱ्याला हलवा जरा, म्हणावं कीर्तन मोड. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली, कुंडले कवरदा, कुंडली कवरदा. दोन सूचना. सगळ्यात पहिलं अभिनंदन आंबेगावकरांचं. का नियोजन केलं? आंबेगावचे कोण कोण आहेत? हात वर करा बरं. गडी हात वर करा. गडी गडी जेवढे गडी, जे गडी असतील ते करा, जे गडी नाही ते नका करू. खाली हात घ्या. आंबेगावकर, आता मी तुमच्या मुलासारखा आहे. मला 1-2 प्रश्न विचारायचे, तेवढी उत्तरं द्या. सकाळी तुम्ही आधी उठता का बाया माणसं आधी उठत आहेत? प्रामाणिकपणे सांगा. तुम्हाला पप्याची आईची शपथ आहे. बायका आधी उठत आहेत का तुम्ही उठता आधी? महिला आधी उठत आहेत. सकाळचं आंघोळीला पाणी तापायला तुम्ही ठेवतात का महिला मंडळ? महिला. आंघोळीचं गरम झालेलं पाणी तुम्हाला नानीत कोण आणून देतं? तुम्ही घेऊन जाता का त्या? प्रामाणिकपणे सांगा. वर बघा, खाली बघू नका. हां, महिला. बरं, सकाळी तुम्हाला टावेल सुद्धा आणून कोण देतं? त्याच देतं. बरं, सकाळचा चहा कोण करतं तुम्हाला? तुम्ही करता का त्या? त्यांनी केला. सकाळच्या भाकरी कोण थापितं? त्या. सकाळची भाजी कोण करतं? त्या. तुम्ही सकाळ धरून काय केलं सांगा बरं? बिड्या फुकायचं सोडून तुम्ही काय केलं सांगा? अरे नये डोळे धुरे भरोने रावा. एवढं काम बाई माणसाने केलं. बरं, आता मग सकाळ धरून. बरं, सकाळी तुम्ही जेवले तर तुमचे खरकटे भांडे कोण घासत? त्याच.
बरं तुमचे आंघोळीचे कपडे तुमचे पोरांचे त्यांचे कोण धुतं हो त्या मग एवढं सकाळ धरून बाई माणसाने केलं मग तुम्हाला असं तरी वाटतं का होय आता असं ऐक मग आता तू सकाळ धरून खूप दमली मी रानात जातून तू दिवसभर घरी राहा असं झालंय आमच्या प्रत्येक आंबेगावची माऊली सकाळ धरून एवढं काम करून गड्याच्या खांद्याला खांदा देऊन दिवसभर शेतात काम करते शिवाजी महाराज गोष्ट करी खोटी बाई माणसं एवढं काम करते बरं संध्याकाळी आल्यावर संध्याकाळच्या भाकरी कोण थापितं त्या भाजी कोण करतं त्या तुम्ही कांदा तरी कापून देता का खरं सांगा प्रामाणिकपणे सांगा बरं संध्याकाळचे भांडे कोण घाशीतं त्या आणि कीर्तनाला तुमच्यापेक्षा जास्त उपस्थिती कोणाची आहे त्यांची पण तुम्हाला काही जनाची नाही तर मनाची असावं का नाही तुम्हाला काय म्हणायचं महाराज माझी विनंती सगळ्या गाव कारभाराला मी तुमच्या मुलासारखा आहे माऊली पुढल्या वर्षी नियम करा की 7 दिवस कीर्तनात सुलभन आमंत्रण द्यायचं गावाला महाराज सुलभन आमंत्रण एक आचारी लावायचा इथं कुठंतरी स्वयंपाक करायचा आणि स्वयंपाक झाला का जी माऊली वर्षभर आपल्याला जीव घालती आपण तिला 7 दिवस जीव घालू शकत नाही 5 जणांनी एकत्र यायचं 5 जणांनी 10,000 रुपये काढले 50,000 रुपये होते 50,000ची अशी पंगत होई ना महाराज बरं सगळे उसावाले गडीत महाराज काय काळजी नाही ना आणि म्हणून सगळ्याला विनंती की कीर्तन झालं का इथंच अन्नदान करायचं पुढल्या वर्षी पहिली पंगत महिलांची गाड्याने आज जाऊन बसायचं बरं आणि गाड्याने वाढू लागायचं का बरं तुम्हाला त्या वाढीत नाहीत का रोज मग तुम्ही एखादी पंगत वाढली तर काय जड होईन का काही पुढल्या वर्षी अन्नदान इथं करायचं पहिली पंगत महिलांची कोणी म्हणाल असं का वर्षभर तिच्या हातचं खातोत म्हणून गावाने निर्णय केलाय की या लक्ष्मीचीही पूजा आपल्या गावात झाली पाहिजे महिला मंडळ माझा हा निर्णय तुम्हाला मान्य आहे का नाही खरं सांगा मान्य आहे स्वयंपाक इथं झाला पाहिजे आणि पहिलीच पंगत पहिली ज्यांची पंगत आहे ना त्याने पहिल्याच दिवशी जिलेबी खाऊ घालायची मग दुसऱ्या दिवशीच्याला लाज वाटलं ते ना आपण गुलाबजाम खाऊ घालू मग तिसऱ्या दिवशीचा बी लगेच बासवंती करीन महाराज हे असं जोरदार कार्यक्रम ज्यांच्या पंक्तीत लगेच कीर्तनकाराच्या हाताने त्यांचे स्वागत त्यांचे हारबिरं घालून सत्कार बिरकार फोटो बिटो अख्ख्या निलंगा तालुक्यात नुसता ग्रुप हालून सोडायचे महाराज ग्रुपवर लोक काही टाकी देत कोंबडी कायला आहे मग आम्हाला काय पडलंय त्याचं आणि म्हणून सगळ्याला विनंती पुढल्या वर्षी 7 ते 9 ठेवायचं आणि 9ला इथं अन्नदान द्यायचं चुलवन आमंत्रण वा सगळ्या महिलांना पहिली पंगत आणि करू लागणार सगळ्यांनी आपणच गावातले जेवढे पोरं आहेत ना पोरांची एक मिटिंग लावा पोरांना माझं पोराव नियोजन बदललंय आणि पंगत तुम्ही वाढू लागायची तुम्ही एवढंच काम करा रोज पहिला हार तुम्ही घालायचा पंक्तीवाल्यांनी आणि मधला हार आहे ना विठोरोक मला एक हार घालायचा पण कोणाला घालायला लावायचा जे पंगत वाढणारे पोरं आहेत ना त्यांचे ग्रुप करायचे 25 पोरं मुद्दाम इकडून आणायचे त्यांना इथं आणलं ना तरच ते माळा घालीतेन आणि तरच ते पुढल्या वर्षी सप्ताह करतेन नाही तर तुम्ही एकदा गेले का त्यांनी गावात गौतमी पाटील आणली म्हणून माझी तुम्हाला विनंती की मधला हार बरं का माझं ऐकाय मी लय वळण लावणारा माणूस आहे महाराज पुन्हा मधला हार घालायला लावायचा पोरा म्हणजे तुम्हीच हारा ना अहो तुम्ही पोरं पुढं केले कधी इजार फाटूच तर पळत येईन महाराज मी पुन्हा येईन वा ते त्या दिवशी मीटिंगमध्ये बोललेले हेच आहेत का ते अरे गडी लय छत्रपती हा की सभाच उधळून दिली या माणसाने महाराज असं बोलायला मी अरे कोण करारी माता राहिला का म्हणले हे आंबेगावचा वाडा आहे बरं असो खळखळ वाहतोय असो आणि म्हणून गावची कारभारी चांगली येतं यावर्षी गावाने निर्णय घेतला काही लोकांना पटत नसेल हला होत्या 11 पाहिजे होतं कीर्तनात झोपा येणार काय व्हायणार नाकच ऐकायची पाळी आली पहिलं नेमा ऐकायचं हल्लीवर सोडून द्यायचं आपल्या भजण्याने बोनीत आणायची हे लयच पाहिलं भारी होतं अरे सोन्या ये भी दिन जाएंगे अच्छे दिन आएंगे स्वीकारा सगळ्याला विनंती 7 ते 9 ठेवा सगळ्या महिलाला विनंती आहे आज घरी गेले का पप्याच्या बापाला झोपणा कुटुंबाचा उद्या गावात सांगा पुढल्या साली 7 ते 9 आणि पंगत 4-4, 5-5 जणात पंगत द्यायची म्हणून असा स्वयंपाक करायचा भारी तो म्हणा हा नाही उठो माझा असं आणि जो 7 ते 9 विरोध करीन तुम्हाला सगळ्यांना बायांना विनंती उद्या मोकळा हांडा घ्यायचा त्यात एक गलास टाकायचा आणि एक फुलपात्र टाकायचं आणि जो विरोध करीन त्याच्या दारात जाऊन फक्त हांडा वाजायचा गाळाळांग 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 त्याला मत बी नाही द्यायचं निवडणुकीत मग ते आपला बालक जरी असला ना मतच नाही द्यायचं तुम्ही 7 ते 9 विरोध का करताय सांगा म्हणायचं वा जो 7 ते 9 करीन त्याला बहुमताने निवडून द्या महाराज वा आणि म्हणून सगळ्या गाव कारभाराला विनंती महाराज
गाव कारभारी शाने पाहिजे, नाही तर काय काय गावाला कारभारी म्हणजे कारची जत्रा आणि कारभारी सत्रा आणि कडक कपडे आणि सतरा लपडे म्हणजे लई येडी राहतात महाराज. पण हे गाव आदर्श गाव आहे. म्हणून पहिली सूचना तुम्ही माझे तुमचा मुलगा म्हणून तुम्ही माझं एवढं ऐकावं अशी विनंती. तुकाराम 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 पुंडलिक वरदा विठ्ठल जय जय विठ्ठल पुंडलिक वरदा पुंडलिक वरदा धन्यवाद बाबा. दादा महाराज बोधले, मानकोजी महाराज बोधले संस्थांचे वंशज आपल्या गावात ठीक 7 ते 9 या वेळात येणार आहेत. 6 वाजताच आपण आजच्या सारखं आणायला जायचंय. थोडंसं दिंडी वाजत गाजत आलं की आणि उद्याची पंगत घेतली 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 हा अन्नदाते चला. सौजन्यवाले आजचे अन्नदाते श्री हरिश्चंद्र सिद्धराम लोकरे व तसेच श्री वसंतराव पिराजी मोरुरे. तात्याचं जर कोणी खाली नसेल, बालूभाई वगैरे आहेत की तात्या? हा या तात्या. उद्या मानकोजी महाराज बोधले संस्थांचे श्री प्रभाकर दादा बोधले यांचं कीर्तन सौजन्य आहे. श्री खंडेराव अभंगराव काळे. उद्याचे सकाळचे अन्नदाते श्री ज्ञानेश्वर तुकाराम मोरुरे. संध्याकाळचे अन्नदाते मधुकर. आणि आता लगेच हा माऊलीने सांगितल्याप्रमाणे माऊली दररोज सुद्धा पहिली पंगत महिलांचीच बसवतोय आम्ही. आणि आज सुद्धा तात्याच्या इथं पहिली पंगत महिलांचीच होईल. सगळ्यांची आता भरपूर जागा आहे आम्हाला वरती. जागा महिला पुरुष बसतील एवढी मोठी जागा आहे. एकदा जरी आले तरी काही हरकत नाही. फक्त आमच्या युवक मित्रांना विनंती आहे, सर्व तरुण पिढीला, की आपण वाढण्यासाठी सगळ्यांना वर चालायचं. सगळ्यांना जेवायला वाढण्यासाठी. हा हा माऊलीच्या हस्ते आपलं काल प्रवीण भाऊ नव्हते, त्यांचा सन्मान आज त्यांनी स्वीकारायचा आहे. माऊलींच्या हस्ते प्रवीण भाऊनी आज माऊली दर्शनासाठी थांबणार आहेत. फक्त शिस्तीत दर्शन घ्या आणि पूर्ण सगळे दर्शनाचे झाल्याशिवाय कुठेही जाणार नाहीत. हा झालं हा. बोलिलेले गुरे